मंचुरियनचा मी छोटा व्हिडिओ अपलोड केलेलाच होता, पण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला मिळण्यासाठी मी मोठा व्हिडिओ पण अपलोड करत आहे. वेळ लागला परंतु करते. किसणी घेतलेली आहे आणि खूप मोठा कोबी होता, मला एका हातातसुद्धा उचलत नव्हता आणि तो मला किसायचा होता. आता कापणार तर कापून आहे ना, मोठे मोठे स्लाईज राहतात म्हणून म्हटले की त्याला किसूनच घ्यावा. तो हातात ना नीट बसत पण नव्हता ना, वजनसुद्धा झेपत नव्हतं, तरी थोडाफार किसून घेतला. अशा प्रकारे तुम्ही हे किसून घ्या किंवा कापून घ्या. कांदा आणि कांद्याची पात, समजा कांद्याची पात नसली तर तुम्ही आपल्याकडे जो कांदा असतो तो घ्या. कांद्याची पात ह्याकरता लागते की आपण बाहेर बघतोच ना, बाहेर जाताना गाड्यावर जर भेटतं ना तर सजावटीसाठी कांद्याची पात वरतून टाकलेली असते आणि खूप छान वाटतं. तसंच घरी मुलांना आपल्याला मस्तपैकी खायला द्यायचे आणि बाहेर जसं गाड्यावर मिळतं तसंच आपल्याला परफेक्ट रेसिपी बनवायची. याकरता मी सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या होत्या. माझ्याकडे टोमॅटो केचप नाही, टोमॅटो सॉस नव्हता, तर मी हे काय केलं, कच्चा टोमॅटो घेतला एक आणि तो मिक्सरमध्ये बारीक करून टाकला. सोया सॉस होता आणि शेजवान चटणी पण होती. अशा पद्धतीने जरी टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस नसला तरी टोमॅटो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. अशा पद्धतीने मी टोमॅटो खूप बारीक करून घेतलेलाच आहे. याच्यामध्ये कोणतं प्रमाण नाही आहे बरं का, फक्त आहे ना कॉर्नफ्लोअर म्हणजे मक्याचं पीठ आणि मैदा दोन्ही समप्रमाणात घ्यायचं. म्हणजे मक्याचं पीठ जर अर्धी वाटी घेतली ना तर मैदा अर्धी वाटी घ्यायचा. आणि तुम्ही कोबी कितपत घेतलेला आहे त्याच्यावर आधारित आहे. कोबीमध्ये जेव्हा आपण मक्याचं पीठ आणि मैदा टाकत राहू ना तोपर्यंत कालवत राहायचं, जोपर्यंत गोळा बनत नाही आहे तेवढंच पीठ टाकायचं, पण दोन्हीही समप्रमाणात, बाकी काही प्रॉब्लेम नाही होणार तुमच्या याच्यामध्ये. आता टोमॅटोची प्युरी केलेली होती ती टाकली, अद्रक लसूण टाकलं, जिरे टाकलेले आहेत, लाल तिखट तुमच्या प्रमाणानुसार टाका. लहान एकदम घरामध्ये मुलं असतील आणि ते खात असतील तर त्यांच्यासाठी थोडंसंच टाका. आता मी सॉस टाकलेला आहे आणि शेजवान चटणी टाकलेली आहे. आता कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं पीठ. कॉर्नफ्लोअर जर नसलं म्हणजे मक्याचं पीठ नसलं तर तुम्ही पोहे आहेत ना घरातले ते बारीक करायचे आणि ते जरी टाकले तरी चालतात. तांदळाची पिठी असली ती असली तरी ती टाका. म्हणजे मक्याचं पीठ पाहिजेच असं काही नाही, ह्यानी पण होऊन जातं. अशा पद्धतीने बघा गोळा तयार करायचा. हां, तुम्हाला मी सांगितलं नसेल किंवा तुम्ही बघितलं असेल आता की मी ना तयार करताना पहिल्यांदा कोबीचं पाणी काढून घेतलं, म्हणजे ना आतून मऊसर होणार नाहीत, कडक कडक क्रंचीपणा त्यांच्यात खूप मंचुरियनमध्ये राहतो. आता अशा पद्धतीने पहिल्यांदा तेल गरम झालं का नाही म्हणून पहिल्यांदा थोडंसंच टाकून बघायचं आणि नंतर हे मंचुरियन सोडून द्यायचे. मी भजेसारखे सोडलेले आहेत, म्हणजे ह्याला गोल आकार नाही दिलेला, कारण की बाहेर येत ना असे गोल आकाराचे नसतात. काय काय डिशमध्ये मिळतात आपल्याला बाहेर, आपण गाड्यावर बघितले तर काय काय याच्यामध्ये आकाराचे नसतात. मी नंतर गोल आकाराचेही तयार केलेले आहेत. आणि तेल तापताना हाय फ्लेम झालं की जरा लो फ्लेम आणि मीडियम फ्लेमवरच फक्त मंचुरियन तळा. जास्त हाय फ्लेमवर तळले ना तर लगेच मंचुरियन काळे पडतील आणि आतून कच्चे राहतील. आता तेलामध्ये आपण कांदा परतून घेऊ. 2 चमचे कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये घालून मिक्स करून ठेवलेला आहे. आता कांदा तो पातीचा कांदा आहे ना तो परतला की लगेच टॅमॅटोची प्युरी टाकायची. लसूण टाकलेलं आहे, लसूण परतून घ्या. आपण अद्रकचं जे किसलेलं आहे ना तेही टाकून घेणार आहेत. हे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी, म्हणजे मी ह्यावेळेस आहे ना लसूण पण ठेचलेलं नाही आहे ना काही. आता आपण शेजवान सॉस आणि याच्यामध्ये पण सोया सॉस थोडं टाकून घ्यायचा, 1-1.5 चमचा खूप झालं, कारण की आपण थोडीशीच बनवणार आहोत. तर मस्तपैकी परतून झाले की मग लाल तिखट प्रमाणानुसार टाकायचं. जास्त पण तिखट नाही, थोडी चव येते लाल तिखटाने, एवढं तरी आहे. आणि स्प्रिंग ओनियन कांद्याची पात आहे ना ही टाकून घ्या. मस्तपैकी परतली की मग आपण लाल तिखट टाकलेली आहे मी. मस्तपैकी खूप टेस्ट येते छान. 1 ग्लास पाणी टाका आणि त्याच्यामध्ये जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट आपण 2 चमचे टाकून पावडर मिक्स केली होती ना ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतली की मस्तपैकी मिक्स करत राहा. म्हणजे ना जेव्हा घट्टसरपणा येईल ना त्याला त्यावेळेस समजायचं की हे शिजलेलं आहे आणि नंतर आपण मंचुरियन टाकू शकतो. कच्च्या ह्याच्यामध्ये मंचुरियन टाकू नका. जेव्हा आपण कॉर्नफ्लोअरची पेस्ट टाकतो ना त्यावेळेसच आपल्याला पाण्यासारखं वाटतं. बघा आता आवाज बघा कसा येतो. मस्तपैकी क्रंची झालेले आहेत आणि आतूनसुद्धा मस्तपैकी झालेले आहेत. असं आतून कच्चेपणा किंवा काही असं काहीच नाही आहे. बघा अगदी परफेक्ट माप मी सांगितलं होतं आणि अंदाजही आहेत. बघा कसा आवाज येतो, मस्तच ना. आता हे मंचुरियन टाकून घेऊ. आता मी दुसरे मंचुरियन तळायला ठेवलेले होते तेही काढते आणि तेही टाकून घेते. अशा पद्धतीने मिक्स करायचे आणि गरम गरम खायला द्या, कारण की नंतर ही ग्रेव्ही ना अशी घट्ट होती.
मग मजा येत नाही. मग परत तुम्हाला थोडंसं पाणी टाकावं लागेल. दुसराही घाणा माझा तळून झाला होता मंचुरियनचा. मुलगी आणि मुलगा इतकी खुश झाले की ते म्हटले की मम्मी परत एकदा कधी बनवणार. कारण की हे लहान असताना, मुलं लहान होते ना त्यावेळेस मी हे बनवलं होतं, परंतु त्यावेळेस त्यांना एवढं कळत नव्हतं. त्याच्यानंतर ना आता म्हटले मी नवीनच रेसिपी चालू केली होती, त्यामुळे म्हटले बघूया ट्राय केलं तर. पण खूपच परफेक्ट पहिल्यांदाच बनवली आणि परफेक्ट रेसिपी बनली. मुलगी तर खूप खुश झाली, लहान आहे ना ती आणि मुलगा म्हटला मम्मी हे घरी केलंस का, कारण की त्याला माहीत नव्हतं, तो त्याचा अभ्यास करत होता. आता हे खूप मस्तपैकी तयार झालेलं आहे. आता आपण वाढून घेऊ. बघा किती मस्तपैकी वाटते ना, बाहेरून आणल्यासारखं. आहे का बाहेर जाण्याची गरज नाही. आपण घरच्या घरी ह्या बऱ्याच गोष्टी करू शकतो आणि आरोग्यासाठी सुद्धा आपण घरच्या घरी हे जर तयार करून खाल्लं तर बाहेरचे जे आजार आपल्याला येणार, बाहेरचं खाऊन जे आजार होतात ते आपल्याला आजार होणार नाही आहेत आणि आपलं आरोग्यही ठीक राहील, मुलांची तब्येतीही ठीक राहतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील. चला भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.